सोलापुरी का दिसत नाही विचार आणि मेक इन सोलापूरच म्हणून. अरे बापरे, डायरेक्ट चटणी कशी खाऊ? सोलापूरचा चिवडा कुठं शोधत येत होते. लोकांचं मार्केटिंग करण्यापेक्षा त्याचं मार्केटिंग करा जावा, आपलं प्रॉडक्ट वाढवा, सगळ्यांची मजुरी तर निघते. टाळ्यांचा आवाज जरा जोरात येऊ द्या. विनंती आपल्या सगळ्यांना आहे. बापूंच्या बाबतीत अभिमानानं सांगायची बाब म्हणजे सोलापूर शहराचं ब्रँडिंग कसं करावं, जास्तीत जास्त पर्यटक, जास्तीत जास्त भाविक सोलापूरला आल्यानंतर ते या शहरात कसं रमतील, आपलं शहर कसं पाहतील, यासाठी बापू नेहमीच अग्रेसर असतात, प्रयत्नशील असतात. इतकंच नाही तर लोकमंगल उद्योग समूहाच्या निमित्तानं त्याच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी बापू कधी सोडत नाही. प्रत्येकांना काम मिळावं, त्यांच्या हातात काम यावं आणि प्रत्येक जण आर्थिक सक्षम व्हावं हीच इच्छा बापूंची असते. आणि म्हणून त्यांनी समाजसेवेचं व्रत हाती घेतलेलं आहे आणि तोच आशीर्वाद घेऊन ते आज आपल्या सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे पुन्हा एकदा आमदार झालेले आहेत. जोरदार टाळ्या आदरणीय बापूंसाठी आपण वाजवूया. नारी शक्तीचा माझ्या दृष्टीनं हे स्टॉल म्हणजे सोलापूरचं मार्केटिंग करायचं आहे आणि तुम्हा सर्वांना गरज आहे. तुम्ही उत्पादनामध्ये कुशल आहात, तुमच्यामध्ये क्षमता आहे, तुमच्यामध्ये नवीन नवीन कल्पकता आहे आणि या निमित्तानं मी नक्की सांगतो, माझी इच्छा आहे, मी आता सहज बोलत होतो साहेबांशी की बाबा हे स्टॉल एकच ठिकाणी ठेवण्यापेक्षा पहिल्यांदा शहरामधल्या कानाकोपऱ्यामध्ये दर 2 महिन्याला एकदा ठेवावेत असं माझी विनंती आहे. त्यासाठी काय हातभार लागायचा असेल आर्थिक बरं का, जसं मी परवा तुम्हाला सांगितलं की बाबा विज्ञानामध्ये सुद्धा सहभाग घ्यायला तयार आहे. तर मला असं वाटतं की आम्ही सातत्यानं रडत राहतो, पण ह्या रणरागिणी ज्या आहेत त्या न रडणाऱ्या आहेत आणि ह्यांना थोडासा आधार जर आपण दिला तर सोलापूरमध्ये उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ शकते. तुम्हाला जे सहकार्य लागेल ते करू आणि आपलं महाराष्ट्रामध्ये आपले उत्पादन जास्तीत जास्त खर्ची करता येतील आणि मेक इन सोलापूरच म्हणू. मेक इन सोलापूर, मग मेक इन कुठलं गाव असेल ते गावाचं नाव घाला, पण मला असं वाटतं की सोलापूर जिल्ह्याचं नावलौकिक करायची तुमच्या जी ताकद आहे ही ताकद पूर्ण क्षमतेने कामाला लावून तुमच्या पाठीशी शासनाला सुद्धा सातत्याने आग्रह करून तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभा राहण्यासाठी आग्रह करतो. आणि व्यक्तिगत मी सुद्धा तुम्हाला जे सहकार्य लागेल ते करायला तयार आहे. मी परत एकदा सर्व उत्पादक महिला बचत गटाचं मनापासून आभार. या खरोखरच अशा जनसेवकासाठी आपण वाजवूया. तर नसा माझ्यावर यायला काय अडचण नाही, मला उगा आवड आहे ह्या गोष्टी. 5 मिनिट ते परत सोलापूरचा चिवडा कुठं आहे, सोलापूरचा चिवडा कुठं शोधत येत होते. अच्छा, 15 दिवस आता तुम्ही म्हटलं तसं सोलापूरला आम्हाला तिथं अभिमान वाटत होता बाबा आपल्या सोलापूरचं नाव आणि शोधत येत होते सोलापूरचा चिवडा कुठं आहे. म्हणून मी आता साहेबाला काय म्हटलं, हे प्रदर्शन सोलापूरला भरवायचं. उमेदच्या माध्यमातून हे सगळं झालं ना, तिथपर्यंत पोहोचलो बाबा. सोलापूरचं नाव पण तिथे हे झालं आपल्या जिल्ह्याचं. करू, चांगलं करू, काय अडचण नाही. आणि उमेदच्या माध्यमातूनच आम्ही महिला बाहेर पडलो तर गावापुरतच आमचं होतं, गावापुरतं परत जिल्ह्याला वेगवेगळ्या ठिकाणी बघतो आता साहेबांची चर्चा. पुढे विकणारा आमचा स्टॉलवरती आहे, सांगोल्याचा आहे, 1 नंबर घोंगडी विकते, अनपेक्षित घोंगडी विकते. आमच्या बाहेर गावाला गेल्यामुळं ना खूप ह्याला लोकांना मार्केट, ह्याला कधी मार्केट हां मी डबलदा मागवलं इकडून हां. विशेष करून परत मोदी साहेबाला आम्ही ह्याचा सत्कार केला, घोंगडी दिली, हीच घोंगडी दिली. छान. एकच बस स्वतः गाई नाहीत, मशीन आहेत.
का नाही नाही खुर्द माड्याजवळ खुर्द? सुधीर कुलकर्णी वगैरे. अच्छा अच्छा. शाहजहान नादिया. सगळं उपळ्यानं बनवताय? हो हो. बाहेरून काय काय घेता? हे अंजनगाव म्हणजे घरी तयार करते मी सगळे पौष्टिक लाडू. बरं. ड्रायफ्रूट. बीट लाडू आहे तो. बीट? हां बीटाचा लाडू आहे तो. सगळे सांग. नाही नाही बस बस बस. हे डिंक लाडू, हे पौष्टिक लाडू आहेत. हे विक्री होती का तयार केलेली? हां? तयार केलेली मालाची विक्री होती? होती ना, घरगुती होती ना. बचत गट आहे? हो नंदिनी म्हटलं. बरं. मी फक्त गाई, दूध, शेण आणि गोमूत्र ह्याच्यावरच? पंचगव्यापासून आपण तयार करतो. बरं. वेगवेगळे पदार्थ त्याच्यात आहे. हे काय? हे गोनायला. अच्छा. सिनेल वापरतो जर आपण घरी. हो. हे गोनायला. क्लीन वन आहे, ज्याने ढास पण जातो आणि रूम फ्रेशन होतो आणि फरशा पुसण्यासाठी पण use होतो. अच्छा. कधी दिसलं नाही विक्री कमी होत असेल? सुरुवात केलं सर खेडेगावात. कुठलं गाव? अर्थ जाऊन किती पैसे राहते? माझ्या हाताखाली 5 महिने. 5 महिलांना मजुरी मिळते चांगली? अच्छा. 50 करायचे असतील तर काय करणार? 50 महिलाला रोजगार तुम्ही द्यायचा असेल तर काय करणार? वाढवावं लागेल. कुणी वाढवायचं? चालू आहे आमच्याकडे. उन्हाळ्यात आम्ही वेगवेगळे आयटम बनवायचं. तुम्ही कधीपर्यंत वाढवायचं? आहे चालू 50 महिन्याचा व्यवसाय चालूच आहे. वाढवायची काय गरज नाही. एका वर्षात वाढेल. नक्की हो वाढेल. पाठपुरावा करू मी. हो. नाही वाढवल्यावर बक्षीस काय आणि नाही वाढवल्यावर दंड काय? सगळ्यांचा सपोर्ट जर असला ना. सगळ्याचा कशा प्रकारचा सपोर्ट पाहिजे? आम्हाला वेगवेगळे मार्गदर्शन. कशाचं? आर्थिक पण आणि मेन म्हणजे मार्केटिंग कसं करायचं, व्यवसायात कसं उतरायचं, आपण व्यवसाय कसा करायचा, कुठपर्यंत जायचं. समजा हे प्रशिक्षणाला पाठवलं तर तुम्ही तयार आहे? हो आहे. पुढच्या वर्षापर्यंत महिला 50 कामाला लावणार? हो लावू शकतो. तुमचं गाव सांगा, मी तिथं कुणाला तर पाठवतो प्रशिक्षण. काय अडचण असेल तर सांगत आणलंय पंढरपुरातून. आणि आता सरसला पण त्यांची 2-2.5 लाखाची विक्री पण आणि तुमच्या मार्केटिंगसाठी प्रवृत्त करत नाही आता. गटातल्या सगळ्या महिलांचं एकत्र एका ठिकाणी करून आपण विक्री करतो सर. खरं पूर्ण बार्शी तालुक्यातले वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. त्यांची स्वतः पुण्याला आली होती की 2018ला होता आपण बिस्किट टेस्ट बघा सर. नाही, खाल्ली की आता नाही आपण. सर त्यांचं वेगळं आहे, माझं प्रोडक्शन वेगळं आहे सर. अरे बापरे, दोघीत भांडण नाही ते का? माझं स्टॉलर तुम्ही येऊन गेलात सर, मी नव्हते त्यावेळेस. अच्छा. बिस्किट आहे माझं. त्याच्यात सोलापुरी चप्पल कुठे दिसत नाही? सोलापुरी काय दिसत नाही आमच्यात? तुमचं गाव कुठे? मग बरोबर, मग 100% बरोबर. चांगलं आहे. तुम्ही घरी का तयार करत नाही? हे विचार. लोकांचं मार्केटिंग करण्यापेक्षा त्याचं मार्केटिंग करत जावा. आपलं प्रॉडक्ट वाढवा. ते चांगलं केलं की उलट बघा बरं चांगलं हे सगळं पटवून सांगता आलं पाहिजे. एवढं चांगलं केलेलं आहे. प्रत्येकाच्या शोरूममध्ये साहेबाला म्हणलं पाहिजे तुमच्या ऑफिसमध्ये ठेवा. किती होती विक्री? सगळ्यांची मजुरी तर निघते का? त्यात अडचणी काय चर्चा करा. आपल्या राजाभाऊ पवार त्याला तुम्ही सांगा कशा प्रकारचं सहकार्य पाहिजे ते सांगा, किंवा कुंभारताई आहेत आपल्या त्यांना सांगा, दोघांपैकी कुणालाही सांगा, आपण करू पुढचं. आज महिला बचत गटाच्या मार्फत 5 दिवसापासून महिला प्रदर्शन आहे. मी या निमित्तानं सर्व बचत गटाच्या महिलांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी स्वतःचा रोजगार स्वतः निर्माण करण्याच्या दृष्टीनं त्यांचे स्वतःचे प्रयत्न खूप चांगले आहेत. त्यांना प्रशासनाचं सुद्धा चांगलं सहकार्य आहे. पण सोलापूर जिल्ह्यातील तमाम नागरिकाला विनंती करतो
या 5 दिवसामध्ये आपण सोलापूरकरांनी या प्रदर्शनाला भेट दिली पाहिजे. या ठिकाणी महिलांनी जे उत्पादन केलेलं आहे, आपल्या परिवारामध्ये ज्याची आवश्यकता आहे ती आवश्यकता बघून आपण खरेदी करावं आणि या महिलांना प्रोत्साहन द्यावं. भविष्यात मला असं वाटतं की अशा वेगवेगळ्या भागामध्ये आज शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जरी झालं असेल तर वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये अशी प्रदर्शनं भरवून या उत्पादन केलेल्या मालाला विक्रीची सोय सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे भविष्यामध्ये नक्की करू. पण आज सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी अशी विनंती. धन्यवाद.